मी मंचावर आमंत्रित करतोय कस्टमाइज्ड व्हेइकल्स तयार करणारे सांगलीतील चिंतामणी मोटर्स यांच्या टीमला. जोरदार टाळ्या होऊ देत चिंतामणी मोटर्स सांगली यांच्या टीमसाठी. असं कधी असते का? काहीही बोलतात. 10x ग्रोथ इम्पॉसिबल. अजिबातच होणार नाही असं. अजिबात होणार नाही. नमस्कार मंडळी. नाही होणार, असं होणारच नाही. फायनान्शियल इयर 2020 आणि 21 मध्ये ट्रेनिक्स ग्रोथ बद्दल विषय मांडला आणि मग काय विचारता आमच्या चिंतामणी मोटर्स मधलं सगळं वातावरणच बदललं. तहसीन, आय एम सो एक्साइटेड. 10x ग्रोथ काय थ्रिल आहे ना. आता हे काय नवीन TLCचे काहीतरी नवीन फॅड आहे वाटतं. हे प्रभू, हे हरी राम कृष्ण जगन्नाथम, मला तर टेन्शनच आलंय. आणि चर्चा सत्र सुरू झालं. चाय पे चर्चा, खाने पे चर्चा, चर्चे पे चर्चा, नुसती चर्चा. अहो पण कसली. मला काय वाटते 10x ग्रोथ हे आपण टॉप लाईन मध्ये करूयात का? त्याने काय होणार आहे? 10x ही बॉटम लाईन झाली पाहिजे. नो 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 नो. आपलं कसं आहे कस्टमर फर्स्ट, त्यामुळे 10x हे कशामध्ये व्हायला पाहिजे? कस्टमर नंबर मध्ये. आयडिया. 10x हे व्हॅल्यू ॲडेड पर एम्प्लॉय केले तर भारी आहे ना. मला वाटतंय 10x इन फ्री टाइम मध्ये करूया. 10x इन हॉलिडे. नाही नाही नाही. Bottom line. कस्टमर Bottom नंबर, line. कस्टमर नंबर, कस्टमर नंबर, कस्टमर नंबर नाही, कस्टमर नंबर, कस्टमर नंबर. मंडळींनो, हे वर्ष तर असंच संपलं. नो डिसिजन, नो ॲक्शन, ओनली कन्फ्युजन, कन्फ्युजन इन कन्फ्युजन. मात्र या कन्फ्युजनमुळे आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आम्हाला एका मेंटॉरची नितांत गरज आहे. कारण TLCत मॅनेजमेंट टूल्स तर आपण शिकतो, पण त्याचा वापर कसा आणि केव्हा करायचा हे एखाद्या मार्गदर्शकाचीच म्हणजेच मेंटॉरची गरज होती. मंडळी, ती ही सोय आपल्या TLCमध्ये आहे बरं का. आणि मेंटॉर म्हणून आम्हाला लाभले ते श्री पाध्ये सर. आणि त्याचबरोबर 10xच्या गगनाला गवसणी घालण्याचा मंत्र देखील मिळाला. आमच्या पहिल्याच भेटीत सरांनी खूप साधे सोपे प्रश्न विचारले आणि आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी विचारलं, मला सांगा, जेव्हा सेल्सची टीम एखादी नवीन ऑर्डर घेऊन येते तेव्हा तुमच्या बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये काय काय चर्चा होते? आणि त्याचं उत्तर होतं, आमच्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये चर्चा असते की किती व्हेइकल्सची ऑर्डर आणली. PPC पण किती नंबर ऑफ व्हेइकल कधी डिस्पॅच करायचे आहेत यावरूनच प्रोडक्शन प्लॅनिंग करते. आणि परचेस डिपार्टमेंट सुद्धा किती गाड्यांची ऑर्डर आहे याच्यावरच मटेरियल प्रोक्युरमेंट करते. आणि हो, आणि आमचं फायनान्स डिपार्टमेंट देखील किती गाड्या बनवायच्या आहेत आणि किती गाड्या डिस्पॅच करायच्या आहेत यावरून त्यांच्या फंडची अरेंजमेंट करतं. त्यावरूनच HR डिपार्टमेंट देखील तेवढ्या गाड्या बनवण्यासाठी किती मॅनपॉवर लागणार आहे याच्या रिक्रुटमेंटचं प्लॅनिंग, रिक्रूट करायचे की हायर करायचं याचं प्लॅनिंग करतं. अरे चा, आपण सर्वजण हे व्हेइकल नंबरच्या भाषेत बोलतोय. तरीच म्हटलं पाध्ये सरांनी आपल्याला 10x हे व्हेइकल नंबर्समध्ये का करायला सांगितलं? म्हणजे 2021 आणि 22 मध्ये आपण एका वर्षात करणार. अच्छा, म्हणजे आता गेल्या वर्षी 2021-22ला जर आपण 1300 व्हेइकल्स एका वर्षामध्ये केले असतील तर आता 10x ग्रोथ म्हणजे 1300 गुणिले 10, 13,000 व्हेइकल्स पर इयर. बाप रे, मेलो. अरे दादा, तसं नाही आहे. 1300 वरून 13,000 व्हेइकल एका वर्षात हे उद्दिष्ट आपल्याला टप्प्याटप्प्याने साध्य करायचं आहे. बरोबर. म्हणजे जर आता आपण 2021-22 मध्ये 1300 व्हेइकल पर इयर करत असू तर 22-23 मध्ये 1500, 23-24 मध्ये 3000, 24-25 मध्ये 5000, 25-26 मध्ये 7000, 26-27 मध्ये 9000, 27-28 मध्ये 11000 आणि 28-29 मध्ये 13000 व्हेइकल पर इयर. बरोबर ना सर? अगदी बरोबर. अहो, पण तुम्ही कोणत्या गाड्या करणार आहात आणि त्या कशा करणार आहात? छे, अगदीच इम्पॉसिबल. तुमच्याकडे कुठली जादूची कांडी आहे काय? अरे हो 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 हो, आपल्याकडे जादूची कांडी नाही तर बऱ्याचशा जादूच्या कांड्या आहेत ज्या TLCने दिलेला. त्यातील एक म्हणजे पॅरेटो चार्ट. आपण पॅरेटो ॲनालिसिस करून पॅरेटो चार्टचा वापर करून 80-20 ॲनालिसिस केलं आणि असे 20% कोणते प्रॉडक्ट आहेत
जे 80% रेव्हेन्यू जनरेट करतात ते बघितले आणि मॅक्झिमम क्वांटिटी आणि मॅक्झिमम रेव्हेन्यू देणारे प्रोडक्ट्स घेऊन आपण त्याचं कॉन्ट्रीब्युशन ॲनालिसिस केलं. तसेच आपल्याला आपले प्रॉफिटेबल प्रोडक्ट कळाले आणि BCG ग्राफ यूज करून त्या प्रोडक्टचं मार्केट ग्रोथ आणि आपली मार्केट शेअर किती आहे हेही कळाले. बरोबर ना सर? अगदी बरोबर. कोणते प्रॉडक्ट कोणत्या सेगमेंटमध्ये विकल्यानंतर आपण ब्रेक इव्हन लवकर अचीव करू शकू ते बघितलं. तसेच प्रॉडक्ट आणि मार्केट मॅट्रिक्सचा वापर करून कोणते नवीन प्रॉडक्ट्स डेव्हलप करावे लागतील ते सुद्धा बघितले आणि तसंच पोर्टर डायग्रामचा वापर केला. पोर्टर डायग्रामचा वापर करून आपल्याला समजले की हे करताना आपल्याला कोणते चॅलेंजेस येऊ शकतात आणि त्या ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला कोणत्या कॉम्पिटन्सीज डेव्हलप करायला लागतील आणि त्याच्या ह्या सगळ्यावरून आपला तयार झाला 2023-24चा 3000 व्हेकल करण्याचा स्ट्रॅटेजिकल डॅशबोर्ड. आणि यामुळेच आमचे पुढील 6 वर्षासाठीचे व्हिजन आणि मिशन स्टेटमेंटसुद्धा बदलून गेले. बरोबर. आणि याच्यावरूनच तयार झाला आपला 2023-24चा गोवा. त्याला गोव्याला जायचं का? हो जायचं ना. झालं तर गोल ठरला 2023 आणि 24मध्ये 3000 व्हेकल्स. त्यानुसार ऑब्जेक्टिव्स ठरले, टाईमलाईन ठरली आणि ॲक्टिव्हिटीजना सुरुवात झाली देखील. आणि जानेवारी 2024 पर्यंत 2 न्यू प्रोडक्ट्स डेव्हलप करायचेही ठरले. बल्क क्वांटिटी देणारे 2 मेजर सेगमेंट तयार करायचे ठरले. 2 नवीन ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा डेव्हलप करायचं ठरलं. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर देखील 3 डिव्हिजनमध्ये रिडिफाईन करायचं ठरला आणि ISO आणि IATF सारख्या सिस्टीम इम्प्लिमेंट करायचं ठरलं. प्रोसेस ॲक्टिव्हिटी चार्टचा अवलंब करून प्रोसेस अप्रोच डायग्रामप्रमाणे ॲक्टिव्हिटी बनवायला सुरुवात केली. आणि आपली सांगली, पुणे आणि जहिराबाद आणि बेंगलोर या 4 प्लॅन्टची करंट आणि प्रोजेक्टेड प्लॅन्ट कॅपॅसिटी सुद्धा काढली बरं का. आणि आपले ऑब्जेक्टिव्ह साध्य केल्याचं आपल्याला समाधान देखील मिळालं. कारण आपण 2 नवीन ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर पुणे आणि जहिराबाद येथे चालू सुद्धा केले. ऑर्गनायझेशन चार्ट देखील 3 ऑटोनॉमस डिव्हिजनमध्ये कार्यरत झाला. आणि 2 मोर फास्ट हाय ग्रोईंग अँड फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट्स डेव्हलप केले. 3 मेजर व्हेकल मॅन्युफॅक्चरर डेव्हलप केले आणि वेंडर ॲग्रीमेंटसुद्धा झाले. ISO आणि IATF सारख्या सिस्टीम्स इम्प्लिमेंट करायला सुरुवात झाली. आणि हे सगळं फक्त कागदावरच नाही बरं का, तर प्रत्यक्षात सुद्धा उतरवलं. तुम्ही बघू शकता आपला हा पुणे आणि जहिराबाद येथे चालू केलेले नवीन प्लॅन्ट्स. आणि बरं का सांगायला आनंद होतो की इथून आपण आता ऑलरेडी डिस्पॅचेस सुद्धा चालू केलेले आहेत. आणि आपण हा मॉडिफाय केलेला ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जो 3 ॲटोनॉमस डिव्हिजनमध्ये विभागलेला आहे, हे आपण नवीन 4 डेव्हलप केलेले प्रोडक्ट ज्याच्यामध्ये कॉम्पॅक्टर, सक्शन मशीन, मॅमोग्राफी व्हॅन आणि CKD आणि SKD किटसुद्धा आपण डेव्हलप केलेले आहेत. आणि तसेच 3 OEM सोबत आपण टायअपसुद्धा केलं आहे. आणि ISO आणि IATF या प्रोसेस आपण आपल्या आता इम्प्लिमेंटेशनसुद्धा करतोय. मंडळी, रिझल्ट हा आपल्या सगळ्यांच्याच पुढे. जेव्हा आम्ही नंबर ऑफ व्हेकल्समध्ये 10x करायचं ठरवलं तेव्हा प्रॉफिटेबल प्रोडक्टच घेतल्याने आमची फक्त टॉप लाईन नाही तर बॉटम लाईनसुद्धा सुधारली बरं का. हो. आणि आम्हाला जे 2023-24मध्ये 3000 व्हेकल्सचं जे टार्गेट होतं त्यातल्या आता सध्या 1900 व्हेकल डिस्पॅचसुद्धा झाले आहेत. आणि 870 व्हेकलचं बुकिंग झालंय आणि ते ह्या मंथपर्यंत कंप्लीट पण होईल. आत्ताच आमचे 92% टार्गेट हे अचीव झाले आहे आणि ह्या मार्च एंडपर्यंत 100% टार्गेट आम्ही अचीव करणारच आहोत. बरोबर. यातून आमचं लर्निंगही खूप झालं. काय काय झालं बरं आपलं लर्निंग? मोठा विचार करा, आपला कस्टमर आपण जाणून घ्या, स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून फास्ट ॲक्शन घ्या, आपल्या हाताखालच्या लोकांना एम्पॉवर करा आणि आपल्या व्हॅल्यूजसुद्धा जपा. सक्सेस शेअर केलं पाहिजे आणि केलेल्या चुकांमधून बोध घेऊन त्यावर सुधारणा केल्या पाहिजेत. आणि मंडळी, हा विजयपथचा चिंतामणीचा विजयरथ 2024 आणि 25लाही असा सुरू राहणार आहे. कारण आता पुढच्या वर्षीचा 5000 गाड्यांचा डॅशबोर्डसुद्धा तयार झाला आहे. आणि याच पद्धतीने 2028 आणि 29मध्ये वर्षाला 13000 म्हणजेच 10x गाड्या नक्कीच करू याची आम्हाला खात्री आहे. आणि हे सगळं शक्य झालं हे आमचे गुरु बागवे सर, पाध्ये सर आणि ही आमची सगळी TLC टीम. तेव्हा सर्वात तुम्हा मनापासून धन्यवाद.